लोकांच्या मनामध्ये अगदी घर करून बसणारं हे मंदिर, ज्याला आज द्वारकाधीश म्हणलं जातं, अगदी अल्पावधीतच या मंदिराची प्रसिद्धी साता समुद्र पारापर्यंत गेलेली आहे. आणि आज आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत, ज्यांच्या संकल्पनेतून या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना झाली, सुरुवात झाली. नमस्कार ताई, काय सांगाल? आज या मंदिराची ख्याती ही साता समुद्रात पार गेलेली आहे, काय सांगाल? मी तर म्हणेन द्वारकाधीशचीच कृपा आहे. आणि दुसरं म्हणजे चार धाम पैकी एक धाम द्वारकेला गुजरातला आहे, द्वारकाधीश मंदिर. त्यानंतर एवढं मोठं आणि द्वारकेच्या मंदिराची प्रतिकृती म्हणून हे एवढं व्हायरल झालेलं आहे. द्वारकाधीश मंदिर हे जास्त तुम्हाला इंडियामध्ये कुठे बघायला मिळणार नाही आणि धाम म्हणून पण ते फेमस आहे. तर कदाचित द्वारकाधीशची कृपा आणि एक असं प्राचीन पद्धतीचं मंदिर इथे आहे, ते लोकांमध्ये भरपूर व्हायरल झालं आणि भरपूर लोक इथे दर्शनाला येतात. काय सांगाल की असं पण सांगण्यात येत होतं की किंवा आपणच हे आहे की ह्या मंदिराची जी संरचना वास्तू जी आहे ती जवळपास आपल्या द्वारकाचं जे मंदिर आहे त्याच्याशी संघटित होऊन केलेलं आहे, काय सांगाल? म्हणजे द्वारकेच्या मंदिरापासूनच मला प्रेरणा मिळाली आहे, पण त्याच्यापेक्षा थोडं काहीतरी वेगळं इथे करायचा प्रयत्न केलेला आहे. श्रीमद भागवत महापुराणमध्ये देवानी जे 24 अवतार घेतले या पृथ्वीवर त्याचं वर्णन आहे. तर हे तुम्ही जेवढे पण स्तंभ बघतील ते 24 अवतारांच्या मूर्त्या येथे कोरलेल्या आहेत. शिवाय नवग्रह हे देवता वरती कोरण्यात आलेले आहेत. शिवाय महाराज जो कृष्णाने महाराज केला होता वृंदावनमध्ये, त्याचे पण मूर्त्या वरती कोरण्यात आलेल्या आहे. शिवाय जसं जसं मंदिर करत गेलो तसं तसं मला मनामध्ये आलं की हे पण असायला पाहिजे, हे पण असायला पाहिजे. तर खालून तुम्ही मंदिराची जर प्रदक्षिणा घातली तर उजव्या बाजूनी बघत गेलात तर देवाची 108 नावं कोरली गेली आहेत. ती वाचत वाचत गेलो तर आपली एक जपमाळ पूर्ण होते. खालच्या फ्लोअर मध्ये एक ध्यान मंदिर बनवलेलं आहे, जिथे येऊन एक शिवलिंग तिथे स्थापित केलेलं आहे, जिथे येऊन लोक ध्यान पण करू शकतात. बाहेर निघाले तर गोवर्धन पर्वत जो श्रीकृष्णाने उचलला होता आपल्या एका बोटावर, त्याची प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे. आणि यमुनेचं जल म्हणजे एक यमुना रिव्हर जी आहे वृंदावनमध्ये त्याची प्रतिकृती केली आहे. प्लस गोवर्धनची परिक्रमा करण्यासाठी जो मार्ग तिथे आहे वृंदावनमध्ये, तसा आपण करण्याचा प्रयत्न केलाय. असंख्य लोक येऊन त्या गोवर्धन पर्वतची परिक्रमा करतात, श्रद्धेने येतात, ध्यान मंदिरात पण बसतात. काय सांगाल? अगदी भव्य असा आपला सोहळा पार पडला, 5 दिवसाचा असा सोहळा होता. अगदी लाखोच्या संख्येने लोक भक्तगण आलेत आणि भरपूर जणांनी आपल्याला कदाचित मनापासून धन्यवाद दिला असेल या द्वारका मंदिरासाठी. पण आपण त्या सर्वांसाठी काय सांगाल? सर्व भक्तांना मी सांगेल की तुम्ही मला या मंदिराला जो प्रतिसाद दिला आणि जेव्हा जेव्हा कोणी मला भेटलं ते अगदी प्रसन्न होऊन मला म्हणजे माझे आभार मानत होते की तुम्ही आमच्यासाठी खूप जवळ आम्हाला द्वारकाधीश मंदिर येथे करून दिलंय आणि आमची अशी सुविधा केलेली आहे. हळूहळू भक्तांना पण जे काही इथे अडचणी येतात, म्हणजे थोडस लाईन मध्ये उभं राहावं लागते, तर भक्तांनाही मी सांगेन की तुम्ही पण एवढे सुंदर मंदिर आहे. भरपूर लोक बसेसच्या बसेस येतात, नाशिक वरनं येतात, वापी, वलसाड, नवसारी, सुरत, बडोदा, अहमदाबाद, थोडे दिवसापूर्वी तर जम्मूवरनं पण लोक आले होते. तर अशी भरपूर लोक हे मंदिर बघण्यासाठी, दर्शन द्वारकाधीश घेण्यासाठी येतात. तर भक्तांना माझी एवढीच विनंती आहे की थोडीशी जर गर्दीमुळे अडचण होत असेल तर थोडस आम्हाला सहकार्य करा. प्रत्येकाला इथे दर्शन व्यवस्थित मिळते. शिवाय आपण लांबून लोक येतात. हे तुम्ही जसा आता उल्लेख केला की शिरगाव विरार मधलं एक गाव आहे आणि थोडस लांब पडते, निसर्गरम्य जागा असल्यामुळे मी ही जागा पसंत केली. तर इथे थोडी असुविधा, पण पुढे जाऊन आम्ही भक्तांसाठी चांगली सुविधा उपलब्ध करून देऊ. आता तर आपण खिचडी प्रसाद वगैरे देतो, पाणी चहा वगैरे देतो आणि टॉयलेटची वगैरे पण व्यवस्था आपण केलेली आहे कॉलेजमध्ये. मंदिराचं स्वतःच अजून भरपूर डेव्हलप
डेव्हलपमेंट बाकी आहे. आपण छानपैकी ग्रीनरीमध्ये गार्डन वगैरे करून ग्रीनरीमध्ये लोकांना इथे शांतपणे बसता येईल मंदिराच्या परिसरामध्ये, असा पुढे प्रयत्न आहे. ताई, शेवटचा प्रश्न. लोकांना प्रचिती अशी आली की कदाचित त्यांना अयोध्येला राम मंदिराच्या ज्यावेळेला ओपनिंग होतं किंवा त्यांची प्राणप्रतिष्ठापना त्यावेळेला नाही आता येता आलं, पण इथं आल्यावर त्यांना तसंच भास झाला आणि हे सगळं तुमच्यामुळं. तर ह्याबद्दल पण काय सांगा? नाही, मी तर असं सांगेन की मी एक निमित्त आहे. माझी खूप इच्छा होती की असं खूप सुंदर मंदिर बनवावं, पण ह्याच्यामध्ये संपूर्ण सपोर्ट माझे पती श्री हितेंद्र ठाकूर यांचा आहे. कारण कुठलीही वस्तू तुम्ही करायला घेतली तर त्याला साधन सामग्री लागते आणि ती सगळी म्हणजे माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे पती हितेंद्र ठाकूर यांनी संपूर्ण ह्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. श्री राम मंदिर नंतर लोकांना जर हे द्वारकाधीश मंदिर त्याच्यासारखं आणि बरं वाटत असेल तर आम्हाला ठाकूर फॅमिलीला अतिशय आनंद आहे की आम्ही एक असं कार्य लोकांसाठी करून ठेवलेलं आहे जिथे येऊन लोकांना शांती प्राप्त. धन्यवाद ताई, आपण आमच्यावर वेळ दिल्याबद्दल. तर आपण पाहिलं प्रवीणाताई ठाकूर यांच्याशी आपण बोललो, ह्या मंदिराची माहिती घेतली आणि या मंदिरापासून ज्या लोकांना श्रीरामाचं दर्शन होतं, श्रीकृष्णाचं दर्शन होतं, त्या लोकांना थोडक्यात धन्य झाल्यासारखं होतं. हे फक्त आणि फक्त प्रवीणाताईच्या संकल्पनेमुळे सिद्ध झालेलं आहे. धन्यवाद.